भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांकडून आता लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे। आपण पाहतो की पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातो। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या वतीने सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज जो आहे तो करण्यात येतो आहे। भाजपचे अनेक पदाधिकारी युवा मोर्चाचे खास करून या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आता पोलिसांकडून लाठीचार्जची भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली आहे। काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येतोय। आपण पाहतो की सगळ्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड जी आहे ती केलेली आहे। काळी शाई फेकण्याबरोबरच दगड सुद्धा काँग्रेस कार्यालयावरती फेकण्यात आलेले होते आणि आता आपण पाहतो की या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा अतोनात प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला। मात्र सगळे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते आणि आपण पाहतोय आता या सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात आलंय, त्यांना हळूहळू बाहेर काढलं जात आहे। मात्र काँग्रेस कार्यालयाची तोडफोड भाजप युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावरून देशभरामध्ये जो काही मुद्दा तापलेला आहे आणि अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी जी काही टिप्पणी संसदेमध्ये केलेली होती त्यानंतर इंडिया आघाडीचे सगळे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते असतील, त्यांनी विरोधाची भूमिका घेतलेली होती आणि वेगवेगळ्या पातळीवरचं आंदोलन सुद्धा केलेलं होतं। मात्र तोच मुद्दा घेऊन भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी जे काही ते आंदोलन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं आहे। सगळे भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे छुप्या पद्धतीनं मुंबई काँग्रेसचं जे कार्यालय आहे तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा काळी शाई फेकली। राहुल गांधी यांचा फोटो असेल, सोनिया गांधी यांचा फोटो असेल, त्याचबरोबर काँग्रेसचे सगळे जे नेते आहेत त्यांच्या फोटोंवरती काळी शाई फेकली आणि आता आपण पाहतो की काँग्रेस कार्यालयाची दगड फेकून जी काही तोडफोड आहे ती सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यानंतर पोलिसांनी ही आक्रमक भूमिका घेत या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी आपण पाहतो की लाठीचार्जची भूमिका पोलिसांना घ्यावी लागली। या सगळ्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करावा लागला आणि त्यांना पांगवण्यात आलेला आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलीस त्यांना घेऊन आता मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। भाजप युवा मोर्चाचे जे काही मुंबई अध्यक्ष आहेत तेजिंदर तिवाणा त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात होतं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलीस मुंबईच्या आझाद मैदानामध्ये घेऊन आलेले आहेत। पोलिसांनी मोठा फौजफाटा तातडीनं अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी जमा केलेला होता आणि त्या पोलिसांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहतो की या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मुंबई काँग्रेस कार्यालय जे मुंबईच्या प्रेस क्लब परिसरामध्ये आहे तिथे अगदी छुप्या पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते एकत्रपणे घुसलेले होते। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। पहिल्यांदा काळी शाई फेकण्यात आली आणि मात्र त्यानंतर तातडीनं दगड गोटे उचलून काँग्रेसच्या कार्यालयावरती टाकण्यात आले, काचा फोडण्यात आला आणि आतमध्ये घुसून खुर्च्यांची सुद्धा तोडफोड जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। सध्या आपण पाहतो की मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे। मुंबई भाजप युवा मोर्चाचे जे काही सगळे पदाधिकारी आहेत तेजिंदर तिवाणा आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत होतं, त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता मुंबई पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण पाहतो की आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना एक एक करून आता आतमध्ये आणलं जात आहे। घोषणाबाजी जी आहे ती या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून अजून सुद्धा केली जाते आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। सगळ्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज सुद्धा केला गेला असल्याचं पाहायला मिळालं। मात्र कुठेतरी हे आंदोलन जे आहे ते छुप्या पद्धतीनं करण्याचा भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांचा सगळा जो काही प्लॅन होता तो कुठेतरी आज त्याने अंमलात आणल्याचं पाहायला मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्द्यावरनं जे काही मागच्या काही दिवसामध्ये देशभरामध्ये सुरू आहे, अमित शहा यांच्या टिप्पणीनंतर त्यांच्या विधानानंतर देशभरामधून ज्या ज्या पातळीवरती आंदोलन झाली ती सुद्धा आपण पाहिलेली आहेत। मात्र भाजप युवा मोर्चानं आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस कार्यालयावरती हल्लाबोल करून त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये हा बंदोबस्त